नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दौंडमधील मुद्रांक विक्रेते विवेक शंकर गटणे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तब्बल 13 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे। आरोपींनी फायनान्स कंपनीतील ओळखीच्या व्यक्तींचे नाव सांगत विवेक गटणे यांच्याकडून वेळोवेळी पैसे आणि सोन्याचे दागिने घेतले। मात्र ते परत न केल्यामुळे गटणे मानसिक तणावात होते, अशी माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी विवेक गटणे यांनी एका वहीत संबंधित आरोपींची नावे लिहून ठेवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। यावरून पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी नेमकी काय माहिती दिली ते पाहूया। काल दिनांक 11/5/2026 रोजी पोलीस ठाण्याला माहिती प्राप्त झाली की इसम नामे विवेक गटणे वय 71 वर्षे यांनी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे। त्याप्रमाणे आमचे पोलीस त्या ठिकाणी तात्काळ हजर राहून सदरचा मृतदेह खाली करून त्यांना हॉस्पिटल येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। त्यानंतर त्यामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टम केला असता डॉक्टरांनी त्यांना गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिलेले आहे। त्यानंतर यातील राहत्या घराचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी यातील मयत इस्मांनी त्यांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये त्यांना काही त्यांचे आर्थिक व्यवहार होते आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारावरून काही लोकांनी त्यांना मानसिक त्रास दिल्यामुळं त्यांच्या मानसिक छळामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याबाबतचे आपल्याला सुसाईड नोट्स प्राप्त झाले आणि त्या सुसाईड नोटवरून आपण यातील 12 लोकांवर दौंड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 298/26 कलम 108 वगैरे कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील व्यवहारासंदर्भात माहिती घेऊन तपास करत आहोत। यातील आरोपितास अटक करून सदर आरोपितांच्या विरुद्ध दोषारोपपत्र मान्य न्यायालयात दाखल करीत आहोत। सदरचा गुन्हा दाखल करायला रात्र झाली आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक पथक नियुक्त केलेलं आहे आणि त्या पथकाकरवी यातील आरोपिताचा आपण शोध घेऊन अटक करीत आहोत।